शासकीय विश्रामगृहात दिव्यांग बांधवांनी आमदारांच्या उपस्थितीत केला भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध। तर दिव्यांग बांधवांचा आमदार अमोल खताळ, शिवसेना दिव्यांग सहाय्य सेनेचे पदाधिकारी होते उपस्थिती। बघा सविस्तर निवेदन एमपीवर। नमस्कार, विषय न्यूज एमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी। आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती दिव्यांग बांधवांनी जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा आज संगमनेर शहरातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील यांच्या उपस्थितीत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे। यावेळी सर्व दिव्यांग बांधव, शिवसेना दिव्यांग सहाय्य सेना दिव्यांग पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बघा सविस्तर न्यूज एमपीच्या माध्यमातून। पहलगाम येथे नुकताच आपल्या भारतीय पर्यटकांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून जो हमला झाला, त्या हमल्याचा तर आज सर्वप्रथम आपण दिव्यांग बांधवांनी संगमनेर बस विश्रामगृह येथे त्याचा जाहीर निषेधासाठी सर्व उपस्थित राहिलेत व सर्वांनी त्या दुर्दैवी घटनेचा जाहीर निषेध केला आहे। जे काही अतिरेकी प्रवृत्तीचे लोक आहेत, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व गृहमंत्री अमित भाई शाह निश्चितच त्या अतिरेक्यांचा खात्मा करतील अशी आम्हाला खात्री आहे। आणि त्यांच्या समर्थनार्थ जे काही लोक अतिरेक्यांच्या समर्थनार्थ सुद्धा काही संगमनेरमध्ये पोस्ट टाकल्याचं आमच्या कानावर आल्यानंतर तत्काळ पोलिसांना त्याविषयी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असून त्यामुळं यापुढे असे भ्याड हल्ले जर आपल्याकडे झाल्यानंतर आपल्याला सर्वांना एकवटून त्याचा विरोध केला पाहिजे। विरोध करण्याचं काम तुमच्या सगळ्या आमच्या माध्यमातून यापुढील कालावधीमध्ये होत राहील। पुन्हा जे त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले त्या सर्वांच्या प्रती आपण त्यांच्या दुःखामध्ये, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आपल्या संवेदनासह त्यांच्याबरोबर आहोत व त्या अतिरेक्यांचा पुन्हा एकदा मी जाहीर निषेध करतो। ज्या पहलगाममध्ये ज्या आपल्या हिंदू जात विचारून अशा त्या ज्या गोळ्या घातल्या, त्या पाकड्यांचा मी शिवसेना दिव्यांग सहाय्य सेनेच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो। पाकिस्तान मुर्दाबाद या निषेधामध्ये आपल्या तालुक्याचे आमदार अमोलजी खताळ साहेब यांनी पण समवेत त्यांनी पण या घटनेचा जाहीर निषेध केलेला आहे।